हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य कराल तर थेट पक्षातून हकालपट्टी। एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना कडक सूचना। अजित पवार गटाच्या देवगिरी बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। फडणवीसांचा मलिकांवर राग, संजय राऊतांचं वक्तव्य। मात्र आता त्यांना एका मताची गरज। राज्याचं राजकारण फडणवीसांनी नासवलं। दादांच्या बैठकीतील मलिकांच्या उपस्थितीवरून राऊतांची टीका। पक्ष वाढणार आहे, अजितदादांचं बैठकीत वक्तव्य। मात्र काही दिवसातच अधिकची माहिती कळेल। अजितदादांचे आमदार पवार गटाच्या संपर्कात असताना अजितदादांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, तब्बल 121 जणांचा मृत्यू। हाथरस दुर्घटनेतील दोषींना अशा प्रकारच्या सत्संगांची जबाबदारी कोण घेणार? हाथरसमधील दुर्घटनेनंतर संजय राऊतांचा सरकारला सवाल। हाथरस दुर्घटनेबाबत अधिवक्ता विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका। एसआयटी स्थापन करून कोर्टाच्या देखरेखीत तपास करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पात्र महिलांची वयोमर्यादा 65 पर्यंत वाढवली। डोमेसाईलसह 5 एकर शेतीची अटही मागे। नागपूर, लातूर आणि सांगलीतील महा ई सेवा केंद्रांवर गर्दी। पीक विमा भरण्यासाठी शेतकरी तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या रांगा। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्यापही सुरू नाहीच। सेतू कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीत सर्व्हर डाऊन। मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, मराठा संघटनांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको। मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी। 1 जुलैपासून दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर लागू। मंत्री विखे पाटील यांचं विधानसभेत माहिती। मात्र 40 रुपये दर लागू करण्याची राजू शेट्टींची मागणी। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे 4 कोटी 17 लाखांची मालमत्ता, तर पत्नीकडे 11 कोटी 74 लाखांची संपत्ती। उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूरमधील आणखी 3 संशयाच्या भोवऱ्यात। जलील पठाण आणि संजय जाधवांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या माहितीनुसार कारवाई सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।